सकाळी सकाळी बागेमधून ऑर्गॅनिक बटाटे काढल्यानं खूप आनंद झाला, मेहनतीचं फळ मिळालं. तर बघा आता खूप छान फुलंसुद्धा उमललेले आहे. आणि आज बुधवार असते, बाजारात जाते ना तेव्हा मला आज फुलंसुद्धा घेऊन आले. मी दर बुधवारी फुलं आणते, पण आज थोडे जास्त आणले कारण आज आहे शिवजयंती. आणि एक फोटो लावलेला आहे आम्ही असा मोठा, त्याच्यामुळं मग त्याला म्हटलं छान असा हार करून घेऊया. आणि आल्यावर छान असा फोटो काढून पुसून घेतलेला आहे. आणि आता चला पटकनच मी त्याला हार घालून घेते आणि बाकी कामाला सुरुवात करते. कारण असं काही केलं की छान वाटते आणि त्या निमित्तानं सर्व साफसफाईसुद्धा झाली. आणि असा हार घातला की मग मी माझी बाकीची कामं करायला सुरुवात करेल. चला मैत्रिणी, आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. खरं तर आज मी शिवण्याचं काही दाखवणारच नव्हते, कारण बरेच कामं असे राहिलेले आहे की जे शिवण्यामुळे राहून जातात. म्हणून म्हटलं काही शिवत नाही, पण आता थोडं झाडझूड वगैरे केली आणि म्हटलं चला थोडा वेळ आहे तर शिवते. बघा हा आहे आपला एखादा कापड, म्हणजे कोणताही याच्यातला असू शकते, तो चादरीचा वगैरे. आता याचा आपण छान असा नॅपकिन बनवूया. तो कसा तर चला दाखवते. आज सोपी आयडिया आणि छोटंसंच बनवते कारण वेळ पण आता झालेला आहे. बघा हा नॅपकिन बनवायला खूप सोपा आहे. मी फोल्ड करून घेते, असं डबल कापड घेतलं आणि 3 अशी प्लेट घेतल्या ना, खूप छान आपला नॅपकिन तयार होऊन अशी पट्टी लावून घेते. मी अशी शिलाई मारून घेते चारी बाजूनं, डबल पट्टी घेतलेली आहे. पण तुम्ही काय करा, मधातून याच्या हे पण टाका दोरी अटकवण्यासाठी. मी ते नंतर टाकते कारण माझ्या लक्षात आलं. आणि खाली पण अशी शिलाई मारून घ्यायचा कपड्याला, म्हणजे खूप छान होईल. या पद्धतीने सोप्या पद्धतीने छोटंसं दाखवलं काहीतरी. बघा ताईंना किती छान नॅपकिन तयार झालेलं आपलं. फक्त माझं हे जे आहे ना, हे याच्यामधून लावायच्या पहिलेच बाहेर काढायचं, म्हणजे छान वाटेल ते. आणि छोटंसं कापड असल्यामुळे बघा या पद्धतीने छान आपला रुमाल झालेला आहे. कारण हे किचनमध्ये आपले हात वगैरे पुसण्यासाठी खूप छान कॉटनच्या कपड्याचा उपयोग केला. मी डबल लावलेला आहे याला, कारण डबल केल्यानं अजून छान आपल्याला पुसता येईल. या पद्धतीने बघा किती छान झालेला आपला रुमाल. बाहेरून असे मिळतात, पण घरच्या घरी छोट्या किंवा असे खराब झालेले कॉटनचे कापड राहते, त्यापासून आपण करू शकतो. आजची दिनचर्या छोटी पण आपल्या गृहिणीसाठी खूप उपयोगी आहे. कसे वाटले आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आवडेल चॅनल सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. आणि तुमचं लाईक सुद्धा करा आणि तुमचं असं